आज मी तुम्हाला पर्सनल फायनान्सचे अतिशय सोपी आणि बेसिक नियम सांगणार आहे. हे तुम्हाला तुमच्या वेल्थ क्रिएशनमध्ये मदत करतील आणि रोजच्या आयुष्यात गणित इतके सोपे करून टाकतील की तुम्ही गणितात माझ्यासारखे कमकुवत असाल तरीही हरकत नाही. दररोजचे कॅल्क्युलेशन तुमच्यासाठी सोपे होईल आणि तुमचे मित्रही आश्चर्यचकित होतील. अरे, एवढं फास्ट कसं कॅल्क्युलेट केलं? इतका स्मार्ट कसा झाला? किती रिटर्न मिळणार हे तुला कसं माहीत? या व्हिडिओनंतर दररोजचे पर्सनल फायनान्स तुमच्यासाठी अगदी सोपी होणार. तर चला, आज आपण पर्सनल फायनान्सचे एव्हरीडे मॅजिकल रूल्स नीट समजून घेऊया. पॉइंट नंबर 1, रूल ऑफ 72. आपल्या आयुष्यात एक मोठी समस्या आहे. जेव्हा आपण कुठल्याही स्कीम मध्ये इन्व्हेस्ट करतो, FD असो, मनी बॅक प्लॅन असो, 7%, 8% किंवा 10% व्याज देणारी स्कीम असो, तेव्हा एक कायमचा प्रश्न पडतो, पैसा किती वर्षात डबल होणार? 20 वर्षात माझा पैसा किती होईल? मग आपण कागद पेन घेतो, कॅल्क्युलेशन करतो किंवा जो पॉलिसी विकतो त्याच्यावर विश्वास करतो. पण आता ही समस्या संपली. रूल ऑफ 72 वापरून तुम्ही 10 सेकंदात कॅल्क्युलेट करू शकता की किती वर्षात पैसा डबल होईल. उदाहरण, समजा तुम्ही 7% व्याज देणाऱ्या FD मध्ये गुंतवणूक केली आहे, तर फक्त 72 पासून डिवाइड करा आणि उत्तर तुमच्याजवळ येईल 10 वर्षे. म्हणजे तुमचा पैसा सुमारे 10 वर्षात डबल होईल. हा नियम साधारणपणे 4% चे 14 ते 15% या व्याजदरासाठी चांगला काम करतो. यापेक्षा जास्त रिटर्न कोणी फिक्स इन्कम मध्ये देत असेल तर नक्कीच काही गडबड आहे. उदाहरण, जर 10% व्याज असेल तर रूल ऑफ 72 च्या हिशोबाने 72 डिवाइड बाय 10 इक्वल टू 7 वर्ष, म्हणजे 7 वर्षात पैसा डबल होईल. हा नियम मी जवळपास दररोजच वापरतो. पॉइंट नंबर 2, 100 मायनस एज. लोक मला खूप वेळा विचारतात, आपण किती पैसा गोल्ड मध्ये, डेब्ट मध्ये, रिअल इस्टेट मध्ये, स्टॉक्स मध्ये किंवा म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्ट करावा? 100 मायनस एज रूल बऱ्याचपैकी हा प्रश्न सोडवतो. उदाहरण, समजा तुम्ही 30 वर्षांचे आहात, तर 100 मायनस 30 इज इक्वल टू 70, म्हणजे तुमच्या एकूण इन्व्हेस्टमेंट पैकी 70% इक्विटी मध्ये म्हणजे स्टॉक्स किंवा म्युच्युअल फंड मध्ये, उरलेले 30% इतर ऍसेट मध्ये गुंतवा. 40 वर्षांच्या व्यक्तीसाठी 100 मायनस 40 इज इक्वल टू 60% इक्विटी. हा एक थंब रूल आहे. जर तुमच्यावर खूप कर्ज किंवा जबाबदाऱ्या नसतील तर हा नियम जास्त योग्य ठरतो. एक महत्वाचा डिस्क्लेमर, हे सर्व पर्सनल फायनान्स जनरल अकॅडमिक नियम आहेत. हे पर्सनल फायनान्स ऍडवाइस नाही आहे, पण हे नियम तुम्हाला फायनान्शियली अधिक स्मार्ट बनवतील, जलद निर्णय घ्यायला मदत करतील आणि अनेक वेळा फसवणूक टाळायला उपयोगी पडतील. पॉइंट नंबर 3, 50-30-20 रूल. तुम्ही महिन्याची टेक होम इन्कम 3 भागात विभागा. उदाहरण, महिन्याचे उत्पन्न जर तुमचे 50,000 असेल तर 50% म्हणजे 25,000 गरजा म्हणजे नीड्स मध्ये, जसे भाडे, किराणा, वीज बिल, फोन, इंटरनेट, शिक्षण, पेट्रोल यामध्ये वापरा. 30% म्हणजे 15,000 इच्छा म्हणजे वॉन्ट्स, पार्टी, हॉलिडे, कपडे, गॅजेट्स, बाईक आणि शौक मध्ये वापरा. आणि 20% म्हणजे 10,000 गुंतवणूक मध्ये म्हणजे इन्व्हेस्टमेंट मध्ये. हा नियम एक मोठा प्रश्न सोडवतो. माझ्या इन्कम पैकी किती टक्के इन्व्हेस्ट करा? उत्तर आहे किमान 20%. पॉइंट नंबर 4, 6x एमर्जन्सी फंड रूल. तुमच्या मासिक खर्चाच्या 6 पट रक्कम सेव्हिंग अकाउंट मध्ये ठेवा. उदाहरण, समजा मासिक खर्च आहे तुमच्या 25,000 तर इमर्जन्सी फंड तुमच्या 1.5 लाख राहील. सेव्हिंग अकाउंट मध्ये ऑटो स्वीप सुविधा वापरली जाते, तर 3% ऐवजी 6 ते 7% रिटर्न मिळू शकतात आणि पैसे कधीही काढता येतात. पॉइंट नंबर 5, लाईफ इन्शुरन्स रूल. तुमच्या वार्षिक इन्कमच्या 20 पट इतका लाईफ इन्शुरन्स. जर तुमच्या वार्षिक इन्कम 5 लाख असेल तर इन्शुरन्स तुमच्या 1 कोटीचा असलं पाहिजे. इतर कोणताही इंडॉर्मेंट प्लॅन किंवा युलिप प्लॅन नाही, फक्त टर्म प्लॅन. पॉइंट नंबर 6, 40% EMI रूल. तुमच्या एकूण मासिक इन्कमच्या 40% पेक्षा जास्त EMI नसावी. उदाहरण, तुमची महिन्याची इन्कम 50,000 आहे तर EMI 20,000 पेक्षा जास्त नसावी. आणि हे सर्व कर्ज मिळून, जसे होम लोन, कार, पर्सनल लोन, या सगळ्यांवर मिळून लागू आहे. पॉइंट नंबर 7, 25x रिटायरमेंट रूल. तुमच्या वार्षिक खर्चाच्या 25 पट रक्कम तुमच्याकडे असेल तर तुम्ही रिटायरमेंटसाठी रेडी आहात. उदाहरण, वार्षिक खर्च जर तुमच्या 10 लाख असेल तर तुमच्याजवळ 2.5 कोटी कॉर्पस असला पाहिजे रिटायर व्हायसाठी. जर अर्ली रिटायरमेंट 40 ते 45 वयात करायची असेल तर हा आकडा 30 ते 40 पट जास्त असायला हवा. हा नियम व्याज दरावर अवलंबून आहे. पॉइंट नंबर 8, इन्व्हेस्ट फर्स्ट रूल. आपण सहसा काय करतो, खर्च झाल्यावर
जे उरते ते इन्व्हेस्ट करतो. पण योग्य पद्धत काय? पगार आला तर आधी इन्व्हेस्ट करा, मग खर्च करा. इन्व्हेस्ट फर्स्ट, स्पेंड लेटर. पॉईंट नंबर 9, 3x3x3 इन्व्हेस्टमेंट प्लॅन. पहिले 3 इमर्जन्सी फंड, इन्शुरन्स आणि बेसिक प्रोटेक्शनमध्ये. नंतरचे 3 प्रायोरिटीज लोन पेमेंट, रिटायरमेंट प्लॅनिंग जसे NPS आणि सॉवरेन गोल्ड बॉन्ड्समध्ये. आणि शेवटचे 3 ग्रोथ ऑप्शन्स म्हणजे स्टॉक्स, म्युच्युअल फंड, रिअल इस्टेटमध्ये. शेवटी हे सगळे थंब रूल आहे. ते तुमची परिस्थिती पूर्णपणे समजू शकत नाही. जसं अननस पोषक असतो, पण ज्यांना ॲलर्जी आहे त्यांच्यासाठी घातक असतो. तसंच फायनान्समध्येही प्रत्येक नियम सगळ्यांनाच लागू होत नाही. म्हणून विचार करा, समजून घ्या. गरज असल्यास फायनान्शियल ॲडवायझरशी सल्ला घ्या. थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब. दिस इज आशिष अब्राहम.